मुदखेड शहरात युवक काँग्रेसच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून सुदृढ बैलजोडी व शेतकऱ्यांचा गौरव सोहळा साजरा करण्याची परंपरा अजूनही कायमच सर्व धर्म समभावाचा संदेश देत नवचैतन्याचा सोहळा ठरला। भारतीय संस्कृतीत शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण सर्वात महत्त्वाचा समजला जातो। कबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच मानेवर जीवाचं ओझं वाहत कुटुंबाच्या उदरनिर्वाहात मोलाचा वाटा असणाऱ्या बैलराजा तसेच बळीराजाचा गौरव सोहळा झाला पाहिजे ही संकल्पना युवक काँग्रेसने अंमलात आणली आहे। कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळातील खंडानंतर पुन्हा बैलपोळा व गौरव सोहळा जोमात व उत्साहात सुरू करण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे गिरीश कोतावार, गजानन संबोड, राधेश्याम ढगे, ॲडव्होकेट माणिक पंचली यांच्या पुढाकारातून यावर्षी सुरू करण्यात आला। हनुमान मंदिरात सोहळा आयोजित करण्यात येऊन सर्व बैलजोड्यांचे सामूहिकरित्या उभं करून त्यातील सुदृढ बैलजोडी निवडीसाठी समिती नेमण्यात आली होती। या समितीत वैजनाथ भालेराव, सदाशिव मोरे, गंगाधर राजेवाड, रामचंद्र शेटे, देविदास चंद्रे यांचा समावेश होता। बैलपोळा निमित्त काँग्रेसच्या वतीने 5 आकर्षक बक्षिसांसह प्रोत्साहनपर बक्षीस ठेवण्यात आलं होतं। यामध्ये प्रथम पारितोषिक 7,111, द्वितीय पारितोषिक 5,111 रुपये, तृतीय पारितोषिक 3,111 रुपये, चतुर्थ पारितोषिक 2,111 रुपये, पाचवे पारितोषिक 1,511 व प्रोत्साहनपर 1,111 रुपये ठेवण्यात आले. पारितोषिक निवडीच्या निकषात सुदृढ बैल, रंगरंगोटी, सजावट यास प्राधान्य देण्यात आलं होतं। यामध्ये शहरातील जवळपास 200च्या वर बैलजोडींनी सहभाग घेतला होता। सुदृढ बैलजोडीच्या प्रथम पारितोषिकेचा मान गजानन चौधरी यांच्या बैलजोडीस मिळाला। द्वितीय पारितोषिक वैजनाथ पंचली, तृतीय पारितोषिक बाळू चंद्रे, चतुर्थ पारितोषिक भुजंग फुले, पाचवे पारितोषिक माधव औलवार यांच्या बैलजोडीस मिळाले। प्रोत्साहनपर पारितोषिक भाजपचे समन्वयक संजय औलवार यांच्या बैलजोडीस मिळालं। काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, शहराध्यक्ष कैलास गोडसे, युवा काँग्रेसचे गजानन संबोड, गिरीश कोतावार, राधेश्याम ढगे, महाराज डेअरी, शिवानंद देवके यांच्या वतीने बक्षीस ठेवण्यात आलं होतं। सुदृढ बैलजोडींना काँग्रेसने केशवराव कदम, करीम खान साहेब, शंकर राठी, खलील कुरेशी, महावीर कंधारकर, सुधाकर आडकिने, प्रताप देशमुख, कैलास गोडसे, अतिक अहमद, शिवसेना शहर प्रमुख सचिन चंद्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यासोबतच शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। या उपक्रमाने शेतकऱ्यात नवचैतन्याचं वातावरण पसरलं। काँग्रेसच्या वतीने सर्व धर्म समभावाचा संदेशही देण्यात आला। या उपक्रमासाठी गिरीश कोतावार, राधेश्याम ढगे, गजानन संबोड, सुरेश ढगे, माणिक मंचलिंग, शिवानंद देवके, शिवा तरोडकर, मोईन खान, महेश गोदनगावे, वेदांत शेवटे यांच्यासह आदींनी पुढाकार घेतला होता। यावेळी रमेश बोडके, संदेश वाघमारे, राजन वडे, शिरीष श्रीरामवार, लतीफ टेलर, माध्यम समूहाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौंदते, अब्दुल रजाक, ईश्वर पिनलावर, शेख जब्बार यांच्यासहित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वर्षे 13वे बैलजोडी उत्कृष्ट व शेतकरी मालकाचा गौरव सोहळा आम्ही 13 वर्षापासून या ठिकाणी करतो। मुदखेड शहरामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा उत्सव पार पडत असते। गेल्या वर्षी सुद्धा होता, पण लंपी आजारामुळे शासकीय आदेशानुसार आम्ही ते गेल्या वर्षी केलो नाहीत। पण यावर्षी आज पोळ्यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्कृष्ट बैलजोडी व शेतकरी मालकांचा गौरव सोहळा हे उत्साहामध्ये पार पडला। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कमिटीचा जो निर्णय असते त्यानुसार आम्ही शेतकरी आणि त्या उत्कृष्ट बैलजोडी मालकाचा गौरव सोहळा करतो। त्यानिमित्ताने गावात वातावरण अतिशय चांगले निर्माण होत असते आणि याच्यामधून एक शेतकऱ्याला प्रोत्साहन भेटते। दरवर्षी आपण पारितोषिक ठेवतो आणि त्या पारितोषिकाच्या माध्यमातून शेतकरी त्या बैलजोडीची चांगली निगराणी करून ते कशी आपली उत्कृष्ट बैलजोडी हे येते हे या पोळ्यानिमित्त आम्ही सर्वांना दाखवून देतो आणि शेतकऱ्यामध्ये तेवढाच एक आनंद निर्माण होत असते या पारितोषिकीच्या माध्यमातून। आणि यावर्षी तालुका अध्यक्ष म्हणून प्रतापराव देशमुख यांच्याकडून प्रथम पारितोषिक होतं। द्वितीय पारितोषिक कैलासदादा गोडसे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तृतीय पारितोषिक गजानन संबोड, चौथे पारितोषिक राधेश्याम ढगे आणि पाचवे पारितोषिक माझ्याकडून आणि उत्कृष्ट आपलं प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून महाराजा दूध डेअरी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। आणि दुसरे प्रोत्साहनपर पारितोषिक हे शिवानंद देवके यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। अगदी छान प्रकारे हा उत्सव पार पडला एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांना पोळ्यानिमित्त मी शुभेच्छा देतो।
पत्रकार बांधवाचं या ठिकाणी खूप अभिनंदन करतो. त्यांनी योग्य वेळी आलात आणि आम्हाला सहकार्य केलात आणि गावकऱ्याचंही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आपला छान पडलेला आहे. असेच भविष्यात या पवित्र अशा हनुमान मंदिरामध्ये एवढीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. भविष्यात आमच्या हातून असेच चांगलं कार्य घडावं आणि काँग्रेस पक्षाला बळकटी मिळावी. या शहरामधून आम्ही भविष्यात असेच नेतृत्व करत राहू. मोठे आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंच हे पारितोषिक आम्ही ठेवत राहू. एवढेच या ठिकाणी मी सांगतो. परत एकदा पोळ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि मी 2 शब्द माझे संपवतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.